वाणीतील गोडवा बंद नशिबाचे दारे उघडतो, शत्रूलाही मित्र बनवतो. वाणीतील गोडवा ही अशी एक चावी आहे जी बंद नशिबाची दारेसुद्धा उघडू शकते. तुम्ही अनेकदा विचार करता की आयुष्यात कामे का अडकत आहेत, लोक तुमचे ऐकत का नाहीत, किंवा प्रत्येक पावलावर एखादी अदृश्य भिंत का उभी राहते. पण तुम्ही कधी तुमच्याच आत लपलेल्या त्या सर्वात धारदार शास्त्राकडे पाहिले आहे का, जे 24 तास तुमच्यासोबत असते? तुमची जीभ, तुमची भाषा, तुमचा आवाज. तुम्ही विचारले आहे का की लोकांना या सत्तेशी कसे जोडता येईल? ते तुमच्या प्रत्येक शब्दाला मनापासून कसे स्वीकारतील? तर ऐका, आपण थेट तिथून सुरुवात करू, जिथे माणसाचा अहंकार आणि त्याचा स्वभाव एकमेकांशी टक्कर घेतात. या प्रवासात कोणतेही बाह्य आकर्षण नसेल, कोणतीही दिखाऊ शीर्षके नसतील आणि आधुनिक जगातील ते पोकळ शब्दही नसतील, जे तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावापासून दूर नेतात. येथे फक्त शुद्ध सत्य असेल, जे थेट प्रहार करेल. या अस्तित्वाचा एक अतिशय गहन नियम आहे: जो झुकतो तो भरून जातो आणि जो ताठ राहतो तो तुटून जातो. तुमच्या वाणीतील गोडवा ही काही कमजोरी नाही, उलट तो तुमच्या खऱ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. जेव्हा तुम्ही गोड बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीचा अहंकार शांत होतो, आणि जसा त्याचा अहंकार शांत होतो तसाच त्याचा विरोधही संपतो. विरोध संपला की कालपर्यंत अशक्य वाटणारी तुमची प्रत्येक गोष्ट आपोआप पूर्ण होऊ लागते. लोक नेहमी विचारतात की आयुष्यात इतका संघर्ष का आहे, आजूबाजूला इतकी कटुता का आहे. ते इतरांना दोष देतात, परिस्थितीला दोष देतात. ते म्हणतात की काळच खराब आहे, पण ते कधी आरशात स्वतःच्या वाणीचा चेहरा पाहत नाहीत. तुमची वाणी म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती तुमच्या आत्म्याचे स्पंदन आहे. तुम्ही जे बोलता तेच स्पंदन या विश्वात पसरते आणि तेच पुन्हा तुमच्याकडे परत येते. जर तुम्ही काटे पेरत असाल तर गुलाबांची अपेक्षा कशी करू शकता? वाणीतील गोडवा म्हणजे कोणाची खुशामत करणे किंवा खोटी स्तुती करणे नव्हे. नाही, ते भ्याडपणाचे लक्षण आहे. गोडवा म्हणजे तुमच्या आत एक स्थैर्य आहे, असे प्रेम आहे जे समोरच्या व्यक्तीला सन्मान देते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा तुम्ही खरंच त्याच्याशी संवाद साधत असता का, की फक्त स्वतःचे मत त्याच्यावर लादण्याची घाई करत असता? नीट पहा, बहुतेक लोक फक्त बोलण्याची वाट पाहत असतात. ते कधीच ऐकत नाहीत. त्यांच्यात स्वतःचाच एक हट्ट असतो, एक अदृश्य भिंत असते जी त्यांना इतरांपासून वेगळे ठेवते. जोपर्यंत तुम्ही ही भिंत पाडत नाही तोपर्यंत लोक तुमच्यापासून दूर पळतील. ते तुमच्या सहवासापासून दूर राहू इच्छितील. पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या वाणीमध्ये अमृत मिसळायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही मागे धावण्याची गरजच भासणार नाही. लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील, जशा मधमाशा फुलांकडे आकर्षित होतात. हा काही जादू नाही, हे शुद्ध मानसशास्त्र आहे. हे जीवनाचे शाश्वत विज्ञान आहे. मानवी मन स्वभावात प्रेमासाठी भुकेलेले असते. तो कितीही कठोर दिसत असला, कितीही व्यस्त आणि तणावग्रस्त असला, तरी आतून तो फक्त एका गोष्टीचा शोध घेत असतो: कोणीतरी त्याला समजून घ्यावे, कोणीतरी त्याच्याशी प्रेमाने बोलावे. जेव्हा तुम्ही तुमच्या वाणीने त्याला तो दिलासा देता तेव्हा तुम्ही त्याचे रक्षण करणारे बनता. तो त्याची सर्व शस्त्रे खाली ठेवतो. तो तुमची प्रत्येक गोष्ट मान्य करण्यास तयार होतो, कारण तुम्ही त्याच्या सर्वात खोल जखमेवर मलम लावलेले असते. जगात जितकी मोठी कार्ये झाली आहेत, जितके मोठे बदल झाले आहेत, ते तलवारीच्या बळावर नव्हे तर योग्य शब्दांच्या निवडीमुळे झाले आहेत. तलवार शरीर कापू शकते, पण ती कोणाचे हृदय जिंकू शकत नाही. जे कार्य
एक गोड शब्द करू शकतो ते जगातील कोणतीही सेना करू शकत नाही. गोड वाणीने तुम्ही शत्रूलाही मित्र बनवू शकता आणि कटू वाणीने तुम्ही जिवलग मित्रालाही कट्टर शत्रूमध्ये बदलू शकता. निवड नेहमी तुमचीच असते. हे रहस्य जाणून घ्या की प्रत्येक व्यक्ती आपल्या आत एक युद्ध लढत असतो. प्रत्येकजण थकलेला आहे, त्रस्त आहे, स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात अडकलेला आहे. अशा वेळी जेव्हा तुमच्या तोंडातून कटू शब्द बाहेर पडतात तेव्हा ते त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते. पण जेव्हा तुम्ही शांतपणे खोलवर जाऊन गोड आणि मोजके शब्द बोलता तेव्हा तुम्ही त्या आगीवर शीतल पाण्याचा वर्षाव करता. मग ती व्यक्ती तुमचे बोलणे कसे नाकारू शकेल? इच्छा असूनही ती तुमची अवहेलना करू शकणार नाही. तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे, अपूर्ण इच्छा आणि तुम्हाला बंद वाटणारे सर्व मार्ग हे अनेकदा तुमच्या वाणीतील कोरडेपणामुळे निर्माण होतात. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जेव्हा नदी वाहते तेव्हा ती दगडांनाही छेद देत स्वतःचा मार्ग तयार करते. नदीत कोणताही कठोरपणा नसतो. ती अत्यंत कोमल असते. पाणी पूर्णपणे तरल असते, पण त्या कोमलतेत इतकी शक्ती असते की ती मोठे मोठे पर्वतही झुकवते. तुमची वाणीही त्या नदीसारखी तरल असली पाहिजे. त्यात खडकासारखा हट्ट नसून पाण्यासारखा प्रवाह असला पाहिजे. कठोरपणा हे मृत्यूचे लक्षण आहे. जेव्हा एखादे झाड सुकते तेव्हा ते कठोर होते आणि हलक्याशा वाऱ्यानेही तुटून पडते. पण जे झाड जिवंत असते ते लवचिक असते. वाऱ्याचा झोत आला की ते झुकते आणि सुरक्षित राहते. तुमच्या वाणीचा गोडवा हा तुम्ही जिवंत असल्याचा, तुमच्यात दडलेल्या चैतन्याचा पुरावा आहे. जो माणूस सतत ओरडतो, रागावलेला असतो किंवा टोमणे मारत राहतो तो आतून जवळजवळ मृत झालेला असतो. तो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी मोठ्या आवाजात बोलतो. सत्याला कधीच मोठ्या आवाजाची गरज नसते. सत्य अत्यंत शांत, संथ आणि गहन असते. जसे तुम्ही खोल विहिरीत दगड टाकता तेव्हा त्याचा आवाज बऱ्याच वेळाने आणि अधिक गंभीरपणे ऐकू येतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचे शब्द तुमच्या अस्तित्वाच्या सर्वात अंतरंगातून बाहेर पडतात. तर कशी वाटली आजची माहिती व विचार कॉमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.